आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून रंगलेल्या राजकारणाची। खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झालाय। शिंदे समर्थक शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केल्याने नवं राजकारण रंगलंय। या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या आहेत असं दिसतंय। त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्यमंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतंय। शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलेलं आहे आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे। त्यामुळे शीतल म्हात्रेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत। काल दिवसभरामध्ये आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांचे जे प्रताप जे बघितले आपल्या माध्यमातूनच आम्ही जनतेने सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आम्ही बघितले। त्यानंतर एक डॅमेज कंट्रोल काहीतरी करायला पाहिजे म्हणून एक कुठला तरी मॉर्फ फोटो टाकायचा। आता ट्विटर आता ताई म्हणतात की सोशल मीडियावर फेसबुकवर अनेक एडिटेड मॉर्फ फोटोज आणि बाकी सगळ्या गोष्टी असतातच। म्हणून आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपण एक स्पोक्सपर्सन आहात आपण म्हणताय, तर आपण तो फोटो घेऊन आपल्या ऑफिशियल व्हेरीफाईड हँडलवरनं ट्विट करावा का हा त्याचा प्रश्न आहे आणि तो केला गेला आहे म्हणून त्याची रीतसर कंप्लेंट केली गेली आहे। आता पोलीस असेल सायबर क्राईम असेल त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ते त्याची शहानिशा करतील, ते माहिती घेतील ना की हा कोणी जनरेट केला फोटो, कुठून एडिट केला गेला, त्याची सगळी माहिती काढता येऊ शकते। आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली व्यवस्थित पद्धतीने वापरली जाते की कोणी केला तो, कुठून तो जनरेट झाला, कोणी तो त्याचा ज्याला म्हणतो आपण व्हायरल केला आणि कोणी पोस्ट केला त्याची सगळी माहिती मिळू शकते आयपी ॲड्रेस थ्रू। त्यामुळे ती यंत्रणा वापरली जाईल आणि पोलीस त्याचं माहिती घेतील ना त्याची। सुप्रिया सुळेंचा फोटो ट्विट केल्याच्या मुद्द्यावर शीतल म्हात्रेंनी घुमजाव केलाय। हा फोटो खरा असल्याचा दावा आपण कुठेही केला नव्हता। या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। सुप्रियाताई सुळे यांच्या फोटोज ट्विट केला त्यामध्ये मी हा फोटो खरा आहे अशी कुठेही उल्लेख केलेला नाही आहे। हा फोटो समाज माध्यमावर उपलब्ध होता, तो फोटो मी ट्विट केला आहे। मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की कालच माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या संदर्भात सुद्धा राष्ट्रवादीकडून एक फोटो ट्विट करण्यात आला आणि त्या फोटोच्या मागची खरी सत्यता न तपासता कुठेतरी माननीय खासदार शिंदे यांचं समाजामधील नाव खराब करण्याचा प्रयत्न केला गेला। त्यांचंच नव्हे तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात सुद्धा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला। मला असं वाटतं की असे फोटो संपूर्ण समाज माध्यमावर उपलब्ध असतात हे कोणीही विसरू नये। दुसऱ्याच्या खुर्चीवर बसण्याची